तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोट वर्तुळ क्षेत्रातील राखीव वनात अवैध गौण खनिज उत्खनन करताना आढळून आलेल्या 5 जणांना ट्रॅक्टर व JCB सह वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे। यावेळी कारवाईत त्यांच्याकडून 4 ट्रॅक्टर, ट्रॉली, 1 JCB सह 75 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। वनविभागाची ही सर्वात मोठी कारवाई आहे। अकोला प्रादेशिक वनपरिक्षेत्र अंतर्गत अकोट वर्तुळ क्षेत्रातील शहानूर नियत क्षेत्रात प्रवेश करून अवैधरित्या गौण खनिज उत्खनन होत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती। या माहितीवरून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी 11 जून रोजी सकाळी घटनास्थळी धाव घेतली। यावेळी JCBच्या सहाय्याने अवैध उत्खनन करून ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर ट्रॉलीद्वारे दगड, माती, मुरुम वाहतूक केली जात असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या प्राथमिक तपासात पुढे आले। अकोट वनपरिक्षेत्रातील वनविभागाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या उत्खनन करून JCBच्या सहाय्याने मुरुम, दगड, मातीची विल्हेवाट लावली जात असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिसून आल्याने JCB व ट्रॅक्टर जप्त करण्यात आले। या कारवाईमुळे महसूल विभागाचे पितळच उघडे पडले आहे। या प्रकरणी बिस्मिल्ला रेहान खान अडगाव, निखिल नाना बगाडे राहणार बोचरा, शेख रेहान शेख निसार अडगाव, संदीप बाबाराव सोनोने राहणार आबाडी व शेख अजर शेख हुसेन अडगाव या 5 आरोपींविरुद्ध कक्ष क्रमांक C3 मध्ये वन गुन्हा दाखल करण्यात आला। उपवनसंरक्षक SR कुमारस्वामी तसेच सहाय्यक वनसंरक्षक कुमारी नम्रता ताले, अकोला वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक VR थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा अधिक तपास वनपाल सुनील राऊत हे करीत आहेत। MCN न्यूज मराठीकरिता देवानंद खिरकर, अकोट ग्रामीण। सुनील राऊत व पांडुरंग राऊत, वनपाल, अकोट वर्तुळ प्रादेशिक। काल दिनांक 11/6/2025 रोजी एक गुप्तद्वारे माहिती मिळाली की दहीखेड फुटकर येथे राखीव वनात कक्ष क्रमांक C3 मध्ये अवैधरित्या JCBद्वारे उत्खनन होऊन दगड, माती, मुरुम याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावरून आम्ही कर्मचाऱ्यासह मोक्यावर गेलो असता तेथे अवैधरित्या खोदकाम करून JCBद्वारे माती, मुरुम, दगडाची वाहतूक होत असताना त्या ठिकाणी 4 ट्रॅक्टर व 1 JCB हे जप्त करून त्यांच्या विरुद्ध वन गुन्हा रिपोर्ट क्रमांक 012/14 दिनांक 11/6/2025 अन्वये वन गुन्हा जारी करण्यात आला। त्यामध्ये 5 वाहन चालक होते, त्यांना समजपत्र देऊन त्यांना 16 तारखेला इथं बोलावण्यात आलेलं आहे चौकशी कामी। यापूर्वी सुद्धा अवैध उत्खनन करता वेळेस 1 210 मशीन व 1 ट्रॅक्टर तसंच राखीव वनातून अवैधरित्या वाहतूक करताना झाडाची तोड करून वाहतूक करताना सुद्धा 1 ट्रॅक्टर जप्त करण्यात आलेला आहे। तरी नागरिकांना विनंती करण्यात येते की शासकीय वनात अवैध उत्खनन करू नये एवढीच त्यांना विनंती करण्यात येते।